दैनिक सामनामधून शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप करण्यात आले। गडकरींच्या पराभवासाठी जे एक भाजपचे मोठे नेते आहेत त्यांच्याच पराभवासाठी मोदी आणि शहा फडणवीसांनी प्रयत्न केल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे। तर दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी हा दावा केलाय। गडकरींच्या पराभवासाठी रसद फडणवीसांनी पुरवली असा सामनातून दावा करण्यात आला आहे। गडकरी जे नागपूरमधून महायुतीचे उमेदवार होते, भाजपचे एक मोठे नेते, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि हवाई मॅन म्हणून त्यांची ओळख आहे, हायवे मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी फडणवीस, मोदी, शहा यांनी रसद पुरवल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे। तर अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंनी सुद्धा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे। तर शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 30 कोटी वाटले असा दावा सामनामधून करण्यात आला आहे। अजित पवार जे काही राष्ट्रवादी हे नाव त्यांना मिळालं आहे आणि काही आमदार घेऊन ते सत्तेमध्ये सामील झालेले होते, उपमुख्यमंत्री झालेले आहेत, असे अजित पवार यांच्या पराभवासाठी मुख्यमंत्री असलेले शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा दावा सामनामधून करण्यात आला आहे। त्यामुळे महायुतीमधील हे जे पक्ष आहेत, नेते आहेत, ते एकमेकांच्या पराभवासाठी प्रयत्न करताना दिसल्याचा आरोप सामनामधून करण्यात आलाय। नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांचे प्रयत्न होते। तर गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा सामनातून दावा करण्यात आलाय। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। नुकतीच राज्यातील लोकसभेची निवडणूक संपन्न झाली आहे। अजून देशभरातल्या लोकसभा निवडणुकीचा एक टप्पा बाकी असताना सामनामधून खळबळजनक असा दावा करण्यात आला आहे। महायुतीमध्ये सामील असलेले जे पक्ष आहेत, नेते आहेत, ते एकमेकांच्या पराभवासाठी प्रयत्न करत होते, रसद पुरवत होते असा एक मोठा दावा सामनामधून करण्यात आला आहे। सामनाच्या रोखठोकमधून हा दावा केल्याची माहिती समोर येते। तर एकीकडे नितीन गडकरी ज्यांची हायवे मॅन म्हणून ओळख आहे आणि 2 टर्ममध्ये मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये ते मंत्री राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं। फक्त जे सत्ताधारी आहेत तेच नाही तर विरोधकांकडून सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं। असे हे मोठे नेते नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधील जे मोठे नेते आहेत, पंतप्रधान पदावर असलेले मोदी असतील किंवा गृहमंत्री पदावर असलेले अमित शहा आणि त्याचबरोबर राज्यातले भाजपचे मोठे नेते फडणवीस यांनी प्रयत्न केले असा दावा सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आला आहे। एवढंच नाही तर सत्तेत सामील असलेले अजित पवार यांच्याही उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्न झाले। महायुतीमधीलच नेत्यांनी ते प्रयत्न केल्याचा दावाही सामनामधून करण्यात आला आहे। तर त्याच्यासाठी शिंदे आणि फडणवीस शिंदेंनी रसद पुरवल्याचा आरोप सुद्धा सामनामधून करण्यात आला आहे। त्यामुळे आता याच्यामुळे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, राजकारणामध्ये एकच खळबळ माजल्याचं दिसून येत आहे। आता महायुतीकडून याच्यावर काय प्रतिक्रिया येणार ते बघावं लागणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, नुकतंच राज्यातलं मतदान संपन्न झालं आहे। राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्यात, पण याच्यामध्ये कोण कोणाच्या पराभवासाठी काम करत होतं याविषयीचे दावे सामना जे शिवसेना युबीटीचं मुखपत्र आहे त्या दैनिक सामनामधून करण्यात आले आहे। त्यामुळे आता महायुतीमधून यावर काय प्रतिक्रिया आहे ते माहितीच्या या नेत्यांकडून ते बघावं लागणार आहे, कारण मोठमोठे दावे, खळबळजनक असे दावे दैनिक सामनातून करण्यात आले आहेत। त्याच्यामध्ये मोदी असतील, शहा असतील, फडणवीस, शिंदे यांच्यावर हे आरोप करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।